नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. मागच्या महिन्यात 23 आणि 24 फेब्रुवारी असं 2 दिवस योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सिंगापूर आणि जपानचा दौरा करून आले. हा दौरा मुख्यतः उत्तर प्रदेशामध्ये गुंतवणूक व्हावी, त्यासाठीचे करार व्हावेत यासाठी होता. त्याच्यापूर्वी जानेवारीमध्ये दावोसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देखील उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व यावेळेला झालं होतं. आणि आता हा जपानचा योगी आदित्यनाथ यांचा दौरा. या दौऱ्यातनं त्यांनी उत्तर प्रदेशसाठी काय आणलं? 1.5 लाख कोटी रुपयांचे डील, करार हे ते करून आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त 2.5 लाख कोटींची त्यांनी आश्वासनं आणलेली आहेत. आम्ही करू, ऑफर आणलेले आहेत, आम्ही करू इथे. म्हणजे टोटल 1.5 आणि 2.5 असं 4 लाख कोटींची परकीय गुंतवणूक ही उत्तर प्रदेशमध्ये येईल, अशा दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत. हे जे त्यांनी करार वगैरे केलेले आहेत त्याच्यामध्ये विविध क्षेत्रांची उद्योग आहेत. मग त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल कॉम्पोनंट, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. फार्मिंगसाठी, ॲग्रिकल्चरसाठी लागणारी मशिनरी, यंत्र त्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे हवाई वाहतुकीसाठी जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट लागतात त्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. केमिकल डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये सेमी कंडक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत. लॉजिस्टिक्समध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सुझुकी या कंपनीचा समावेश आहे. रॅपिडो कंपनीचा समावेश आहे. ही रॅपिडो जी कंपनी आहे ही सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात काम करते. अशा वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे मार्ग, त्यांच्याकडनं होणारी गुंतवणूक याचे करार आणि आश्वासनं, ऑफर ते घेऊन आलेले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रगतीचा मार्ग ते प्रशस्त करतायत. आणि मग यासाठी त्यांनी भूमीची देखील व्यवस्था केलेली आहे. यमुना एक्सप्रेसवे हा मोठा आपल्याकडचा जसा समृद्धी महामार्ग आहे तसा तो यमुना एक्सप्रेसवे आहे. त्याला लागूनच जपान सिटी स्थापन करणार आहेत. जपान सिटी म्हणजे तिथे जपानी लोकांसाठी घरं बांधून त्यांची राहायची व्यवस्था नाही करणार, तर जपानमधून जे उद्योग येणार आहेत ते आपले कारखाने जे इथे उभे करणार आहेत त्या कारखान्यांसाठी जमीन, कारण उद्योग उभा करायचा, त्याचा कारखाना उभा करायचा, त्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो जमिनीचा. कुठल्या जमिनीवर उपलब्ध होणार, कुठली जमीन मिळणार, मग त्यासाठी जमिनीची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून तिथे जपान सिटी ही त्या यमुना एक्सप्रेसवेला लागूनच करणार आहेत. उद्योगांसाठी 2 महत्त्वाचे लागणारे घटक, एक म्हणजे जमीन आणि दुसरं म्हणजे यातायात. कच्चा माल आणणं आणि तयार माल पाठवणं याच्यासाठी यातायाताची व्यवस्था लागते. यमुना एक्सप्रेसवेचा त्यासाठी निवड केलेली आहे. अशी ही गुंतवणूक होत उत्तर प्रदेश पुढच्या काळात समृद्ध होईल अशा दिशेनं योगी आदित्यनाथ पावलं टाकतायत. थोड्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. 1980-85 पर्यंतच्या दशकात
भारतातली जी 4 प्रमुख शहरं होती त्याच्यामध्ये उत्तरेला दिल्ली, पूर्वेला कलकत्ता, पश्चिमेला मुंबई आणि दक्षिणेला मद्रास किंवा आत्ताचं चेन्नई, ही 4 प्रमुख शहरं होती या देशातली. आणि लोक तिथे उद्योगधंद्यासाठी, रोजगारासाठी हे त्या ठिकाणी जात असत. पण हळूहळू चेन्नईची ही 4 प्रमुख शहरांची जी नावं होती त्यातली चेन्नईची जागा ही आता बंगळुरूने घेतलेली आहे. बंगळुरूमध्ये लोक हल्ली जायला मागतात. बंगळुरूमध्ये जे पगार मिळतात लोकांना त्याच्यामध्ये सुरुवातीलाच साधारणपणे 5 लाखाचं वार्षिक पॅकेज, 6 लाखाचं वार्षिक पॅकेज आणि मग सिनियर लेवलला 50 लाख हे ॲव्हरेज वार्षिक पॅकेज आहे. काही लोकांचं 1 कोटी पण असेल. चेन्नईमधलं नव्या एम्प्लॉईचं, नव्या कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं वार्षिक पॅकेज हे ॲव्हरेज 3 लाख आहे आणि सिनियर लेवलचं जे पॅकेज आहे हे साधारणपणे 30 ते 35 लाख आहे. ही आता या 2 शहरांची स्थिती आहे. सर्वात जास्त मागणी असणारी जर पहिली 4 शहरं काढली त्याची नावं आलेली आहेत, तर बंगळुरू 1 नंबरवर आहे. त्या ठिकाणी IT क्षेत्रातले लोक हे बंगळुरूला जायची इच्छा करतात. 2 नंबरवर मुंबई आहे आणि त्याचं कारण असं आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप भरपूर उपलब्ध आहेत. या 2 कारणांमुळे मुंबई हे 2 नंबरवर आहे. 3 नंबरवर आहे हैदराबाद, ते सुद्धा IT क्षेत्रासाठीच प्रसिद्ध आहे. आणि 4 नंबरवर चेन्नई आहे. हे 4 नंबरवर चेन्नई अशासाठी आहे, त्याची कारणं दिलेली आहेत. कुठलं शहर कुठल्या कारणासाठी त्याची मागणी आहे, त्याच्यामध्ये चेन्नईचं जे आहे नाव, ते चेन्नईमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग, खर्च हा कमी होतो आणि म्हणून कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी असावं म्हणून जे विचार करतात ते चेन्नईमध्ये जातात. आता पहिल्या 4 मुख्य शहरांपासून चेन्नईची स्थिती ही का गेली, बंगलोर का आलं त्या ठिकाणी? याचं कारण असं आहे, चेन्नईमध्ये तामिळ आणि अतामिळ असा संघर्ष तिथे उभा केला गेला. आज चेन्नईची स्थिती अशी आहे की चेन्नईमध्ये कोणीही तुमच्याशी हिंदी बोलत नाही, हिंदी शिकत नाही आणि मला तामिळ येत नाही. मग लोकांशी संवाद कसा करणार? मग संवादच जर करता येत नसेल तर तिथे जायचं कशाला, तिथे नोकरी कशी करायची? अशी ही चेन्नईची आज स्थिती होत चाललेली आहे. मुंबईने सावध राहायला पाहिजे. मुंबईत सुद्धा मराठी, मराठी न बोलणाऱ्यावर दादागिरी करा. मग तो छोटा मोठा व्यापारी असो, एखाद्या मॉलमध्ये किंवा सुपर स्टोअरमध्ये काउंटर सांभाळणारा तरुण मुलगा किंवा मुलगी असो, किंवा एखादा साधा बँक कर्मचारी असो, त्याला दटावलं जातं मराठीचे. असं होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग हे कमी होतील. मुंबईमध्ये आणखीन, महाराष्ट्रामध्ये आणखीन एक प्रकार दिसतो. नवीन प्रकल्प आणला की आमच्या जमिनी, आमचं पर्यावरण, आमची शेती अशी कारणं देत, राजकारण करत प्रकल्पाला विरोध होतो. मग तो प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जातो. मग पुन्हा आम्ही आरडाओरड करतो की आमचा प्रकल्प दुसरीकडे नेला. म्हणजे लहान मुलांचं असतं ना, दिलं की नको म्हणायचं आणि दुसऱ्याला दिलं की रडारड करायची. असा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण त्यामुळे, या सगळ्यामुळे चेन्नईचं नाव खाली गेलं, बंगळुरूचं नाव वर आलं. दुसरा विषय आहे तो 80, 85, 90च्या दशकापर्यंत, 95 पर्यंत मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये
कन्स्ट्रक्शन लेबरर, बांधकामावर काम करणारे कामगार हे आंध्र प्रदेशातनं येणारे तेलुगू लोक होते. 85, 90, 95च्या नंतर आंध्र प्रदेशमधले तेलुगू लोक मुंबई आणि आसपासच्या भागात कन्स्ट्रक्शन लेबरर म्हणून यायचे बंद झाले. 1983 साली NT रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मनामध्ये आंध्र प्रदेशसाठी एक विजन होता आणि त्यामुळे त्यांनी आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारांनी उद्योग निर्मिती करायला सुरुवात केली. तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आणि त्यामुळे आंध्र प्रदेशातनं येणारा कामगार हा यायचा थांबला. तो आपल्याच घरी, आपल्याच गावामध्ये, आपल्याच राज्यामध्ये राहायला लागला. मग यांची जागा आता कन्स्ट्रक्शन लेबरर म्हणून बिहारी लोकांनी घेतली आणि त्याही पेक्षा चिंतेचा विषय म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी कन्स्ट्रक्शन लेबरर म्हणून जागा घ्यायला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ हे देखील उत्तर प्रदेशच्या विकासाचा मार्ग मोकळा करतायत. त्यांना हे माहिती होतं उत्तर प्रदेशमध्ये जर विकास व्हायचा असेल तर इकडे कायदा सुव्यवस्था आटोक्यात असली पाहिजे, इकडचं माफिया राज संपवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. त्यामुळे बुलडोझर बाबा असं देखील त्यांचं नाव थट्टेने घेतलं जायचं. त्यांच्या बुलडोझर नीतीची भरपूर टीका झाली पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आटोक्यात आणायची होती. ती त्यांनी आणली, माफिया राज संपवलं आणि त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांना यायला निमंत्रण दिलं. त्यासाठी त्यांनी सिंगापूर आणि जपानचा दौरा केला. हे त्यांनी त्याचा आधी पाया रचला उद्योगधंदे येण्यासाठी. तिकडची जमीन ही घेतली, ती यमुना एक्सप्रेसवेला लागून घेतली. येणाऱ्या उद्योगांसाठी जमीन उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. आता तिथे उद्योग यायला लागलेले आहेत. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भय्ये लोक येण्याचं प्रमाण हे कमी होईल आणि आपल्याला तेच हवं आहे. आपल्याला नको आहेत, आपण तर भय्ये भय्ये करत नको अशी आपली स्थिती आहे, मानसिकता आहे. पण मग या भय्यांची जागा घ्यायची आपली तयारी आहे का? आज कोकणामध्ये शेती करायला, बागायती करायला कामगार मिळत नाहीत. नेपाळी कामगार तिथे काम करतायत. पण आपला तरुण स्वतःच्या शेतीमध्ये, वाडीमध्ये काम नाही करत. ही मानसिकता बदलावी लागेल. इथे सुद्धा छोटी मोठी कामं करायला मराठी तरुणांनी पुढे यावं लागेल. आज एखादा प्लंबर असो, फिटर असो, इलेक्ट्रिशियन असो, मिस्त्री असो, मराठी माणूस खूप कमी मिळतो. उत्तर प्रदेशचे भय्ये हे जास्त काम करतात आणि ते येईन असे झाले की त्यांची जागा घ्यायला रोहिंग्या आणि बांगलादेशी टपलेले आहेत. ते अधिक त्रासदायक होतील. मराठी तरुणांनी कंबर कसली पाहिजे. ज्या उद्योगामध्ये संधी उपलब्ध होत आहेत त्या उद्योगात कसं शिरता येईल. आज जरा लक्ष द्या. आपल्या घरी टीव्ही रिपेअर करायला कोण येतो? रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन रिपेअर करायला कोण येतो? एअर कंडिशनचं काम करायला कोण येतो? डिश टीव्हीची वरची गच्चीवर लावण्याची डिश लावायला कोण येतो? जरा लक्ष द्या. मराठी तरुणांनी यासाठी पुढे आलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ही स्थिती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची प्रगती होत असतानाच महाराष्ट्रामध्ये ते लोक न येण्यामुळे ज्या संधी उपलब्ध होतील त्या संधी घ्यायला आपण तयार आहोत का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण जर इथे चेन्नई सारखं तमिळ आणि नॉन तमिळ असं भांडण सुरू केलं तर जो चेन्नईचा राज झाला ते आपलं होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.
हा विषय जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये या विषयाचा आपला अभिप्राय नक्की लिहा. शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.